प्रियजनो, आज सकाळच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना सलाम. आज ह्या देवबापाच्या मंदिरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असो. आणि आज या सकाळच्या वेळेस जी आपण देवबापाची भक्ती आराधना केलेली आहे, की पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेले की आहो कष्टी व भारत राम जन की मी सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि ह्या प्रभूच्या वचनाप्रमाणे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे आज आपण देवबापाच्या सानिध्यामध्ये आपण आलो आणि स्वर्गीय शब्दाने आपण देवबापाची स्तुती केलेली आहे. आणि तो स्वर्गीय शब्द हा आहे की हालेलुया, हालेलुया. आणि हालेलुया ह्या शब्दाने आपण जिवंत देवाची आपण भक्ती करत आहोत. आणि रात्रंदिवस न थांबता देवदूत, त्याचे संतजन ह्या शब्दाने त्याची स्तुती आणि त्याची भक्ती करत आहेत. आणि म्हणून देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो. मागील आठवड्यामध्ये देवबापाने विशेष रीतीने माझं सहाय्य केलं. त्या ठिकाणी देवबाप त्याचं कार्य तो करत आहे. प्रभूला गौरव द्या, त्याची स्तुती करा. मागील काही दिवसापूर्वी मी गावाकडे गेलो होतो. त्यावेळेस आमच्या संबंधीमध्ये असलेल्या व्यक्तीला सांगितलं होतं की जो तुम्ही नवस केलेला आहे तो नवस तुम्ही फेडा. आणि त्या आमच्या संबंधित व्यक्तींना 10 वर्षानंतर त्यांना त्याची जाणीव झाली. आणि काल म्हणजे 22 तारखेला त्यांनी परमेश्वराच्या गौरवासाठी त्या ठिकाणी त्यांनी देवाला देणारा जो काही शब्द आहे तो शब्द त्यांनी खरा केला. आणि देवाचं वचन असं आहे की ज्यावेळेस आम्ही भावनेच्या भरामध्ये देवबापाला नवस करतो त्यावेळेस तो फेडावा. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की त्या संबंधी आम्ही विलंब करू नये. आणि जर आम्ही विलंब करतो तर आम्ही ते पाप करतो. त्यापेक्षा नित्यसूत्रकार म्हणतो की त्यापेक्षा नवस न केलेला बरा. असो, देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो. आजची जगाची परिस्थिती प्रियजनो जर आपण पाहिली तरी जगाची परिस्थिती ही भयानक आहे. आणि मी 4-5 दिवस गावाकडे होतो त्यावेळेस जी परिस्थिती आज या आपल्या परिसरामध्ये आहे तीच परिस्थिती त्या ठिकाणी आहे. पुष्कळसे लोक हे कॅन्सरने हे पीडित आहेत. काही लोक असे म्हणत होते की बाळासाहेब ह्या व्यक्तीला साधत सुपारीची खाण्याची त्यांना सवय नाही, कसल्याच प्रकारची सवय नाही, वाईट व्यसन नाही, तरी अशा व्यक्तींना का होतं. आणि ज्यावेळेस तर लोकांचं म्हणणं हे ऐकतो त्यावेळेस अंतःकरण हे पिळून जातं. आणि मी त्यांना ते सांगत आलो की हे जे काही आजार असतात हे देवाच्या गौरवासाठी असतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला ते कॅन्सर म्हणा किंवा दुसरे अनेक प्रकारचे असाध्य रोग आहेत, ते असाध्य रोगाच्या द्वारे तुम्ही देवबापाचं गौरव करता. आणि मी त्यांना सांगितलं की 2022 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीसाठी जे काही त्यांनी त्याचं बलिदान केलं ह्यासाठी की त्यास बसलेल्या फटक्याने तुम्हास आरोग्य प्राप्त व्हावं. आणि माझी खात्री आहे की देवबाप त्या लोकांच्या प्रार्थना तो ऐकणारा तो देव आहे. त्याचप्रमाणे आज आपल्यामध्ये असे लोक आहेत की ते छळातून जात आहेत, अनेक प्रकारच्या संकटातून जात आहेत. काही ऑपरेशन करण्याच्या स्थितीमध्ये ते आहेत. आणि ब्रदर सपाटे यांचं उद्या ऑपरेशन आहे. तर देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगू द्या जाधव सिस्टर, तुम्ही सुद्धा त्रासातून जात आहात. अनेक बंधूजन असं त्रासातून जात आहेत. पण त्यांना आज देवबापाचं वचन काय आहे ते तुम्ही वचन ऐका. आज ज्याप्रमाणे तुम्ही देवबापाची स्तुती भक्ती आराधना केलेली आहे, ती भक्ती आराधना हे देवबापाच्या सिंहासनापर्यंत ही पोहोचलेली आहे. आणि आशीर्वादित होऊन
ती खाली येणार आहे असा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून आपण जे काही स्तोत्र आपण सुरुवातीला वाचलं की देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सिद्ध असतो. आणि यावेळेस आपण एक शास्त्रभाग वाचणार आहोत, स्तोत्रसंहिता याचा 145वा अध्याय, जे आज ह्या परिस्थितीतून जात आहेत त्यांच्यासाठी देवबापाचं वचन हे आशादायक आहे. आणि स्तोत्रसंहिता याचा 145वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जे कोणी त्याचा दावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा दावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो. परमेश्वर आज तुमच्या जवळ आहे. तुमच्यावर कसल्याच प्रकारचं तंत्र मंत्र हे चालणार नाही. सैतान तुमच्यावर अनेक प्रकारचे प्रसंग उतरवेल, पण त्या सर्वातून परमेश्वर तो तुम्हाला सोडवणारा तो देव आहे. आणि ह्या ठिकाणी स्पष्टतेनं स्तोत्रकर्ता म्हणतो की जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. म्हणून प्रभू जवळ आहे. म्हणून देवाचे प्रियजन हो, मार्क शुभवर्तमानाचा 6वा अध्याय 50व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की धीर धरा, मी आहे, भिवू नका. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत होता आणि शिष्य लोक घाबरलेले होते, समुद्र हा खवळलेला होता, संकट चोही बाजूने होते, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ह्या ठिकाणी आहे की तो म्हणतो की धीर धरा, मी आहे, भिवू नका. त्यानंतर परिस्थिती जर आम्ही पाहिली तर खवळलेला समुद्र हा शांतच आहे. माझी खात्री आहे की प्रभू आज जवळ आहे. हृदयासाठी तुमचं ऑपरेशन हे देव आपण देतोय पूर्णपणे सक्सेस केलेलं आहे. घाबरू नका, धीर धरा, भिवू नका. जादू शिष्ट तुमच्यावर जे संकट आहेत, जे त्रास आहेत, त्यांना घाबरू नका. जिवंत देवाचं वचन हे आहे की धीर धरा, मी आहे, भिवू नका. प्रभू आपल्या जवळ आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, फिलिप्पियरांचं पत्र याचा 4था अध्याय 19वे वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी देवाचं वचन असं आहे की पाऊल फिलिप्पी येथील लोकांना तो असं म्हणतो की आपल्या सामर्थ्यानुसार तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. आणि तुम्हाला जी काही गरज आहे आज, माझा देव निश्चितरीत्याने तुमची गरज हा पुरवणारा तो देव आहे. म्हणून काळजी करू नका. प्रभू जवळ आहे म्हणून काळजी करू नका. हे प्रसंग ऐकून वाचून तुम्ही एखाद्या वेळेस थकून गेलेला असाल, खचून गेलेला असाल, तर ज्यावेळेस तुम्ही थकून गेलेला आहात, थकलेले आहात, तर यशाचं पुस्तक याचा 40वा अध्याय आणि 30 आणि 31 वचन हे तुमच्यासाठी काय आहेत ते ज्या कोणाकडे पवित्र शास्त्र असतील त्यांनी वाचा. यशाचं पुस्तक याचा 40वा अध्याय आणि 30 आणि 31 वचन. यशाचं पुस्तक याचा 40वा अध्याय. तरुण थकतात, भागतात, बळजबरीने तुमचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी उठणार नाहीत. जर तुम्ही थकलेले आहात, भागलेले आहात, तर देवबापाचं वचन असं आहे की तरुण थकतात, भागतात, भर जवानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करते. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाही,
चालते तरी थकणार नाही. ह्या देवबापाच्या वचनाने आनंदित व्हा, कारण प्रभू हा जवळ आहे आणि प्रभू जवळ आहे. म्हणून देवाचे लोक हो, मला तुम्हाला सांगू द्या, ह्या देवबापाच्या वचनाने तुम्ही आनंदित व्हा. ह्या जगामध्ये तुम्ही जिवंत देवावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे. सैतानाला ते आवडत नाही. कोणाला गिळावं हा गर्जना करणाऱ्या सिंहासारखा तो फिरत आहे. आणि म्हणून देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगायचं, पृथ्वी जरी उलटी पालती झाली तरी आम्ही हे भिणार नाही. आणि देवबापाचं वचन आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे आहे की प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, योंकृष वर्तमानाचा 15वा अध्याय आणि 33वा वचन जर आम्ही वाचलं तर आजच्यासाठी आम्हाला धीर आणि धैर्य देण्यासाठी देवबापाचं वचन हे आहे. योंकृष वर्तमानाचा 15वा अध्याय आणि 33व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, योंकृष वर्तमानाचा 15वा अध्याय, या गोष्टी मी तुम्हाला अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होते तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्या नावाने लोक तुमचा छळ व निंदा करतील तेव्हा तुम्ही धन्य. मत्तई वर्तमानाचा 5वा अध्याय आणि 11 आणि 12 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट रीतीने सांगितलेले. मत्तई वर्तमानाचा 5वा अध्याय आणि 11 आणि 12 वचन, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरील प्रवचनामध्ये तो आम्हाला धीर देत आहे. तो संपूर्ण लोकांना तो धीर देत आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हाविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य, आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे. तेव्हा तुम्ही जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. म्हणून देवाचे लोक आजच्या ह्या संकटाला, आजच्या ह्या परिस्थितीला घाबरू नका. देवबापाचं वचन आज तुमच्यासाठी हे आहे, माझ्यासाठी हे आहे. देवबापाचं वचन हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आशादायक आहे. प्रभूमध्ये तुम्ही आनंदित व्हा, प्रभूमध्ये तुम्ही उल्हासित व्हा. जे तुम्ही दवाखान्यात जाऊ इच्छित आहात त्यांना देवबापाचं वचन आहे आणि आमच्यासाठी ते वचन आहे. यशायाच्या पुस्तकाचा 53वा अध्याय, त्या ठिकाणी देवाचं वचन असं आहे की खरोखर आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला देखील. खरे पाहायला असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्यावर लादले. त्याचे हाल केले तरी ते त्याने सोसले. आपले तोंडसुद्धा उघडले नाही. बऱ्या वेळास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, डोकं कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही.
त्याचवर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पापामुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? याची कबर दुर्जनाच्या कबरमध्ये नेमली होती आणि तो गेल्यावर धन्वंताची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले. त्याच्या जीविताचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिला. तो दीर्घायुष्य बोले. त्याच्या हातून परमेश्वराचा मनाला सपून होईल. त्याच्या जीवाच्या वेदना संपल्यावर तो त्याचे फळ पाहून समाधान पावला. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष करणे. त्याच्या अधर्माचा भार तो आपणावर घेईल. ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभागून देईन. तो बलवानाबरोबर लूट वाढून देईल. कारण आपला प्राण देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यात घेऊन गेले. त्याने बहुतांचे पाप आपणावर घेतले व अपराध्यासाठी मध्यस्थी केली. आणि म्हणून देवबापाच्या ह्या वचनाने उल्हासित व्हा, आनंदित व्हा. आणि माझा देव निश्चित रीतीने तो तुमची प्रार्थना, तुमची विनंती तो मान्य करून घेईल. आणि म्हणून पुन्हा मला तुम्हाला देवाच्या वचनातून सांगू द्या की प्रभू जवळ आहे. संकटाच्या दिवशी तो तुमच्या जवळ आहे. घाबरू नका, भिवू नका, हिंमत धरा. परमेश्वराने तुम्हाला नवजीवन हे देऊ केलेलं आहे. तुमच्यापैकी ज्या कोणाला ज्या काही समस्या असते ते समस्या प्रभूला सांगतो. तो अगदी जवळ आहे. तो एकदम हाताशी आहे. आणि म्हणून काळजी करू नका, त्याचा धावा करा, भिवू नका आणि घाबरू नका आणि थकून जाऊ नका, खचू नका. आणि विशेषतः देवाचं वचन आम्हाला सांगतं की रागवू नका. तुम्ही रागवा, पाप करू नका. सूर्य मावळच्या अगोदर आपला राग सोडून द्या. राग आणि द्वेष मनात बाळगू नका. कारण हे जे काही दोन गोष्टी आहेत ते अपघाताचं किंवा अधपतनाचं ते कारण आहे. आणि म्हणून देवाचं वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठीही आहे की धीर धरा, भिवू नका, घाबरू नका, कचरू नका. पंडित रामबाईचं उदाहरण तुम्हाला माहीत असेल. ब्राह्मण कुटुंबातली ती स्त्री, पण ती आजरामर का झाली? कारण तिला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झाली. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना भेटला. आणि मग अशी आपण गीत गायली, येशू राजा मला भेटला आणि मी धन्य झालो. आणि म्हणून त्या म्हणतात की सर्व काळ मृत्यूदंड योग्य मिळतो. आणि आपल्याकडे ते उपासना संगीत असेल तर ते उपासना संगीतात आपण एकावर उपासना संगीत 257 ते गीत आहे. आणि खूप सुंदरसं ते गीत आहे. आणि ते गीत मला खूप आवडतं कारण जिवंत देवाची ओळख त्यांना ते झालेली आहे. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात, सर्व काळ मृत्यूदंड योग्य नारद, मी असे आशा कधी न देवतारी, धैर्यहीन मी निराश घोर पातकी, भक्तिहीन नाथ फार सर्वदा, प्रीतिपूर्ण दीनबंधू येशू भेटला, उतरे
मी सवेलो नित्य तारतो मला. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे हे गोड शब्द आहे. ज्यावेळेस आम्ही जिवंत देवाची भक्ती आणि आराधना करतो, त्याची उपासना करतो, त्यावेळेस देवा त्याच्या लोकांना रिक्त अंतकरणाने तो पाठवत नाही, की तो आशीर्वाद देऊनच तो आम्हाला पाठवतो. आज आपण देवबापाच्या सानिध्यामध्ये का, देवबापाने आम्हाला आशीर्वादित करावं म्हणून आपण देवबापाच्या सानिध्यामध्ये आहोत. आणि म्हणून प्रभू जवळ आहे. म्हणून धीर धरा, भिवू नका, काळजी करू नका, विशेषतः घाबरू नका, थकून जाऊ नका, मनाने शरीराने खचू नका. प्रभूचा गौरव सतत आणि सतत करा. सर्व समस्याचं उत्तर एकच आहे आणि ते उत्तर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून प्रभूला गौरव द्या. तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी त्या प्रभूला सांगा. तो अगदी तो जवळ आहे. तो आज आपल्या मंदिरामध्ये आहे. त्याची अशी इच्छा आहे की आपल्या गरजा, आपल्या विनंत्या त्याला सांगावं. तुम्ही बेरोजगार असाल, प्रार्थना करा. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या कोणतेही गरजा असू द्या, त्या प्रभूला ह्या माहीत आहे. पण त्याची इच्छा तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत हीच आहे की आम्ही त्याला मागावं. आणि मंदिरामध्ये देवबाप त्यांच्या भक्ताच्या प्रार्थना आहे. मंदिरामध्ये देवबापाचे काळ त्याच्या भक्ताच्या हाकेकडे हे लागलेलं असतं. आणि म्हणून प्रभूमध्ये आनंदित व्हा आणि उल्हासित व्हा. वचन ह्याच ठिकाणी न विसरता त्याच्यावर विचार आणि मनन करा. आजच आत्ताच तारणाचा दिवस आहे. म्हणून प्रभूला गौरव असो, त्याची स्तुती असो. देवा तुम्हाला सर्वांचं सहाय्य करू. प्रभूला धन्यवाद असो. आणि यावेळेस